हिवाळ्यामध्ये सर्दी खोकल्यापासून दूर ठेवणारे हे कुळिथाचे शेंगोळे कधी ट्राय केले आहे का? नसेल केले तर चला तर मग त्यासाठी आपल्याला कुळिथाचं पीठ लागणार आहे. ज्वारीचं पीठ, शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरची, लसूण, जिरे, ओवा आणि मीठ लागणार आहे. आता हे सर्व मिश्रण आपल्याला वाटून घ्यायचं आहे. हिरवी मिरची, लसूण, जिरे, ओवा, मीठ, थोडीशी हळद टाकून थोडंसं पाणी टाकून आपण ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे. आता एका ताटामध्ये कुळिथाचे पीठ, ज्वारीचे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. त्यामध्येच वाटलेली मिरचीसुद्धा टाकून घ्यायची आहे. हे सर्व छान असं पिठाला चोळून घ्यायचं आहे. नंतर थोडं थोडं करून यामध्ये पाणी टाकून आपल्याला ह्याचा छान असा घट्ट असा डो बनवून घ्यायचा आहे. हे का फारही पातळ करायचा नाही आहे हा डो, नाहीतर शेंगोळे शिजायला वेळ लागतो. फार औषधी असतात हे हिवाळ्यामध्ये गावाकडे घरोघरी केले जाणारे हे कुळिथाचे शेंगोळे फार गुणकारी असतात. आता हा आपला डो बनवून तयार झालेला आहे. साईडला ठेवून देऊया. 10 मिनिटासाठी रेस्ट देऊन घ्यायची आहे. 10 मिनिटानंतर असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे आणि एखाद्या ताटाला थोडंसं तेल लावून किंवा पोळपाटावर अशा पद्धतीने येथे दाखवल्याप्रमाणे ह्याचे शेंगोळे वळून घ्यायचे आहे. ह्याला कुळिथाची जिलेबी असे सुद्धा म्हटले जाते. आता असे पातळ पातळ ह्याचे असे रोळ वळून घ्यायचे आहे आणि असे जिलेबी तयार करायचे आहे याच्या, किंवा गोल गोल असे राऊंड शेप तयार करायचे आहे, किंवा नाही गोल केले तर असे टाकले तरी सुद्धा हे चालू शकेल. हे बघा, आता हे शेंगोळे थोडेसे करून झाले की लगेचच आपल्याला ह्याला फोडणी द्यायची आहे. एका पातेल्यामध्ये 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे. त्यामध्ये जिरे, लाल तिखट, हळद, थोडंसं हिंग टाकून आपल्याला फोडणी देऊन घ्यायची आहे. लाल तिखटऐवजी आपण हिरवी मिरचीची पेस्ट टाकली तरी सुद्धा चालू शकेल. आता यामध्ये आपल्याला 7 ते 8 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे. आपण अर्धा किलो कुळिथाचं पीठ येथे घेतलेलं आहे. चवीपुरतं मीठसुद्धा टाकून घ्यायचं. पाणी उकळलं की आपण तयार केलेले जे शेंगोळे आहेत ते थोडे थोडे करून यामध्ये सोडून द्यायचे आहे. आता शेंगोळे सोडून झाले की लगेचच आपण शेंगदाण्याचा कूट घेतला होता तो सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आता थोडंसं पीठ आपण सुरुवातीला बाजूला काढून ठेवलं होतं ते असं पाण्यात मिक्स करून या पातेल्यामध्ये म्हणजे शेंगोळ्यामध्ये टाकून द्यायचं. ह्याची छान अशी दाटसर ग्रेव्ही तयार होते. आता झाकण ठेवून द्यायचं आहे. 20 ते 25 मिनिटांनी चेक करायचं आहे. आपले हे कुळिथाचे गरमागरम शेंगोळे बनून तयार झालेले आहे. भातासोबत, चपातीसोबत खाल्ले तरी सुद्धा चालू शकतील, किंवा तसेही खाल्ले तरी सुद्धा ह्याची टेस्ट अप्रतिम अशी लागते. नक्की ट्राय करा. आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.